या गावातील अनेक कुटुंब आजही दरडीच्या छायेखाली आहेत। 3 वर्षांपूर्वी या ठिकाणी दरड कोसळून 87 ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता। यावेळी एका वर्षात पक्की घरं देण्याचा शब्द शासनाने दिला होता, मात्र गेल्या 3 वर्षात केवळ 66 घरांचा ताबा देण्यात आला। अद्याप 200हून अधिक घरांचं बांधकाम होणं बाकी आहे आणि त्यामुळे पुनर्वसन न झालेलं उर्वरित कुटुंब दरडीच्या छायेखाली आहे। दरम्यान आपलं पुनर्वसन केव्हा होणार असा प्रश्न हे कुटुंब विचारतायत। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी महाडमधून। महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये या गावातील अनेक कुटुंब आजही दरडीच्या छायेखाली आहेत। 3 वर्षांपूर्वी या ठिकाणी दरड कोसळून 87 ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता। यावेळी एका वर्षात पक्की घरं देण्याचा शब्द शासनाने दिला होता, मात्र अद्यापही अनेकांना घरं मिळालेली नाहीयेत। आमची ग्रामस्थ म्हणून तीच मागणी आहे की ज्या डोंगराच्या आमच्या बाजूला ज्या वाड्या आहेत त्या आता धोकादायक स्थितीमध्ये म्हटलेलं तर मधलेवाड मस्केवाडी अशा या 2 वाड्यांना अति धोका म्हणजे अति धोका आहे। तर लवकरात लवकर हे जर पुनर्वसनचं काम झालं आणि लवकरात लवकर घरांचं जर बांधकामं पूर्ण झाली, पावसाळ्याच्या अतिवृष्टीपासून थोडासा हे मिळेल, संरक्षण मिळेल। जे पुनर्वसन आहे ते कुठंतरी काम स्लो डाऊन मध्ये चाललेलं आहे, तर ते म्हाडाने त्यात लक्ष घालून कामाचा स्पीड कसा वाढेल याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या इतर वाड्यांना लवकरात लवकर घरं कशी मिळतील याचा शासनाने